one and all, welcome back to my channel, that is More English. And today I am with you to discuss one of the very fine topics from the section of literature. As you know that we have been looking through the different videos, the series of lectures and the sequence which I have made: 1.1, 2.1, 3.1, 4.1, then 1.2, 2.2, 3.2. Likewise, I have presented different videos, and now I have reached 4.2, that is a chapter in a novel. We are going to see the details regarding the topic, regarding the title, the summary, the theme of the novel, the synopsis, and exactly the text. But before that, I appeal you to subscribe my channel, and as much as possible share the videos to the students who are preparing for 12th standard. So far these videos, or we can say the channel is concerned. Okay, मला आज तुमच्याशी डिस्कस करायचं आहे तर नॉवेल ह्या सेक्शन हा जो आपल्याला नवीन लिटररी जर्नल आणलाय तर त्याच्यामधला टू सर्व विथ लव, दिस इज आवर न्यू डिस्कशन बाय दिस व्हिडिओ. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे आता सांगितलं की मी एक असं सिक्वेन्स लावलाय डिस्कशन करत असताना, आणि माझ्या चॅनलला ते व्हिडिओज त्या सिक्वेन्सने मी अपलोड केलेले आहेत. जसं की मी लेसन 1, पोएम 1, देन रायटिंग स्किल मधलं फन, आणि मग लिटररी जर्नल मधलं फन, मग पुन्हा तशाच पद्धतीने रिपीट करत करत मी आता 4.2 ह्या आपल्या नॉव्हेल सेक्शन मधला जो सब युनिट आहे ते आपण बघणार आहोत. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगतोय, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या सगळ्या सांगण्यापाठीमागे मला काय पैसे कमवायचे नाही आहेत. मला इतकंच करायचं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे, आणि त्याच्यासाठी म्हणून हे चॅनल मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही एक मार्ग आहात, आणि आतापर्यंत तुम्ही खूप सहकार्य केलं आहे. दिस इज फॉर यू. ओके, सो लेट्स सी द बॅकग्राऊंड ऑफ द नॉव्हेल. तसं बघायला गेलं तर आपल्याला जी नॉव्हेल दिलेली आहे त्या नॉव्हेलमधला एक चॅप्टर दिला, एक प्रकरण दिले आपल्याला. 17वं प्रकरण आपल्याला अभ्यासाला दिलं इथं. Yes, 17th chapter. The name of the novel is To Serve with Love. The writer is Mr. Braithwaite, E.R. Braithwaite. इथं तुम्ही टायटल टेक्स्टबुक मध्ये त्यांचं जर नेम बघितलं तर इस्टास एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, and he was born in 1912 and died before 4 years to 2016. नॉव्हेल जर आपण अभ्यासाला लागलो ही, तर नॉव्हेलच्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सेटिंगमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्यातली एक गोष्ट म्हणजे टाइम पिरियड खूप महत्त्वाचं आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅरेक्टर, द मेन कॅरेक्टर. सो द रायटर हिमसेल्फ इज द मेन कॅरेक्टर ऑफ दिस नॉव्हेल. व्हेरी इंटरेस्टिंग writing he has presented through this novel. सांगायचं आहे की जसं आपल्याकडे काही अशा गोष्टी होत्या, अशा प्रथा होत्या, अशा परंपरा होत्या ज्या काळाच्या ओघात मागे पडत निघालेल्या आहेत. त्यातली एक मला तुमच्याशी डिस्कस करायची आहे, आणि ती म्हणजे अस्पृश्यता, किंवा आपण त्याला दुसऱ्या वर्ड्समध्ये आपण असं म्हणूया की जातीभेद. आपल्याकडे जातीभेद म्हणजे इंडियन सेक्टरमध्ये त्या जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं जाणवत होतं. मग जे आता कोणी जाती ठरवले आय डोंट नो एक्झॅक्टली, पण खालच्या जातीतले, वरच्या जातीतले असं समजलं जायचं माणसांना. माणूसही जातच त्यांना दिलेली नव्हती. अशा वेळेला खालच्या म्हणजे एखाद्या जातीतल्या माणसाला जर त्याची जात किंवा तो कनिष्ठ आहे, तो खालच्या वर्गातला आहे, त्याला सारखं जर जाणीव करून देत राहिलो तर त्याची मानसिकता काय बनेल ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. साधारण तोच एक धागा इथं आपल्या या नॉव्हेलमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कारण लेखक जे आहेत हे कृष्णवर्णीय आहेत,
म्हणजे ब्लॅक स्किन पर्सन. Being a black skinned person, what kind of experiences he got, he has been shared here through this through his writings, and this is one of the example, the novel. तर आपल्याकडे जसं जातीभेद तसा तिकडे वर्णभेद, काही ठिकाणी वंशभेद असतो, काही ठिकाणी धर्मभेद असतो, काही ठिकाणी पंथभेद असतो, काही ठिकाणी आपल्याला भाषाभेद बघायला मिळतात. डिफरंट टाइप्स ऑफ डिफरन्सेस आपल्याला हे असे बघायला मिळतात. तर हा जो लेखक आहे हा कृष्णवर्णीय आहे, म्हणजे काळ्या कातडीचा आहे, आणि तो इंग्लंडमध्ये जन्माला आलेला आहे. पण इंग्लंडमधले लोक त्याला ब्रिटिशर मानायला तयार नाही आहेत. आणि मग असा हा प्रख्यात माणूस जो इंजिनियर असतो, जो एअरफोर्समध्ये, म्हणजे जगातल्या सगळ्यात नावाजलेल्या एअरफोर्समध्ये कामाला असलेला माणूस, नंतर डिप्लोमॅट होतो, टीचर होतो, रायटर होतो, आणि मग त्याला आलेले जे अनुभव आहेत ते त्याने शेअर केलेले बघायला मिळतात. याही नॉवेलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. पण त्याच्या आधी आपण त्या लेखकाचा परिचय जरा वाचून घेऊया. देन वी विल गेट द आयडिया ऑफ दिस पर्सन. म्हणजे लेखक हा इथला मुख्य कॅरेक्टर आहेच आहे, पण जो कालखंड आहे तो साधारण दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड याला बघायला मिळतो. म्हणजे 1939 to 1945 हा आपला जो पिरियड आहे, इट इज द पिरियड ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. आणि ह्या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये लेखक ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये कामाला होता. आणि तिथं कामाला असलेला माणूस हा जगविख्यात असतोच, कारण ती ब्रिटिश रॉयल एअरफोर्स ही खूप नावाजलेली नामांकित अशी कंपनी आहे. ओके, सो लेट्स लुक ॲट द इंट्रोडक्शन, व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ दिस रायटर. So the writer is known as E.R. Braithwaite, as a Viennese born British American novelist, writer, teacher and diplomat. Best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. He was the author of one of the famous 1950 autobiographical novels, To Sir with Love. It means that our novel is autobiographical novel. आत्मचरित्रपर असलेली ही कादंबरी किंवा फिक्शन आपण म्हणूया. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका, अ चॉइस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमोर अँड treatise about racism. Braithwaite's numerous writings primarily deal with difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being how found himself in a set of inhuman circumstances. म्हणजे कृष्णवर्णीय माणूस म्हणून, कृष्णवर्णीय सोशल वर्कर म्हणून, समाजसेवक म्हणून, कृष्णवर्णीय शिक्षक म्हणून, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक साधा माणूस म्हणून त्यांना ज्या वातावरणात ते वाढले, ज्या वातावरणात मोठे झाले, या सगळे अनुभव जे आहेत ते त्यांनी शेअर केलेले आहेत. आणि टू सर विथ लव्ह is an autobiographical novel. Just now I have told you the narrator is an engineer. Narrator कथन करणारा, लेखक, the speaker of the novel, he is an engineer, but to make both ends meet he accepts the job of a teacher in a Royal London East End School. The school is full of troublemaker students who were rejected from other schools for their behavior. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students, but later he calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. In these 3-4 lines, we get the idea of the novel. काय असेल कादंबरीमध्ये हे या थोडक्या 2-3 लाईन्समध्ये कळत आहे की लेखक एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून जातात. सुरुवातीला त्यांना खूप त्रास दिला जातो विद्यार्थ्यांकडनं, खूप त्यांची टिंगलटवाळे उडवले जाते, खूप त्यांना उपहासात्मक बोललं जातं, फार त्यांचा अपमान केला जातो. पण हे ते ब्लॅक आहेत म्हणून, ते कृष्णवर्णीय आहेत म्हणून त्यांचा अपमान केला जातो. पण हे सगळं
ते त्यांच्या बिहेवियरमधून ते ज्या पद्धतीनं नवीन टॅक्टिस ते आखतात आणि त्यानुसार त्या पद्धतीचं बिहेवियर त्या क्लासमध्ये करतात आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड बदल घडवतात. हळूहळू का असे ना विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप बदल घडवण्यात ते सक्सेसफुल होतात. या प्रकारची ही स्टोरी आहे. आपण स्टोरीकडे जायचंच आहे, बट बिफोर दॅट we will see the main characters of the novel. Now we will discuss the main characters of the novel. Number 1, Ricky Braithwaite, the narrator, means E.R. Braithwaite. हा जो नॅरेटर आहे हा हे मुख्य कॅरेक्टर म्हणून इकडे आपण बघायचं आहे. दुसरं मुख्य कॅरेक्टर इकडे दिलंय गिलियन ब्लँचार्ड. शी इज द लेडी टीचर. शी इज अ फिमेल टीचर, in the school where Mr. Braithwaite was working. Mrs. Del Evans, then Denham, Pamela Dare, Mr. Florian. हे मिस्टर फ्लोरियन असतात, हे त्या स्कूलचे हेडमास्टर असतात. ओके, मी पुन्हा रिपीट करतो. मेन कॅरेक्टर्स रिकी ब्रेथवेट आपला लेखक, गिलियन ब्लँचार्ड ही एक महिला शिक्षिका आहे, ती त्याच स्कूलमध्ये असते. शी इज व्हाईट स्किन्ड टीचर. खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे कॅरेक्टर्स, 2 कॅरेक्टर्स. गौरवर्णीय ही महिला शिक्षिका त्या स्कूलमधली आहे. देन स्कूलचं नाव वगैरे मी तुम्हाला थोडं आता समरी आपण बघणार आहोत, त्याच्यात बघूया. मिसेस डेल इव्हान्स स्कूलमध्ये ही कॅरेक्टर आहे. डेनहॅम तिथली विद्यार्थिनी आहे. पामेला डेअर अँड मिस्टर फ्लोरियन हे मेन कॅरेक्टर्स आहेत. आता मायनर कॅरेक्टर्स आपण बघूया. बॉब बेलमॉन्ट, देन जॅकलिन बेंडर, क्लिनिटी, सेल्मा ड्रीव, हॅकमॅन, मॉयरा जोसेफ, पामर, युफेमा फिलिप्स, जेन पर्सेल, लॉरेन्स स्टील्स, जेस बेलमॉन्ट, बखली, जोशी ड्यूस, पैट्रिक फर्मन, टिक जैक्सन, मोनिका पेज, बार्बरा पेग, देन पॉटर, सॅपियानो, थियो वॅटसन. ही इथली मायनर कॅरेक्टर्स आहेत. आपण आता कॅरेक्टर्स झाल्यानंतर वी विल टर्न ऑन पेज नंबर 179. आय विल रीड द paragraphs and then I will give you the Marathi translation of summary. Okay. So on page number 179 and summary of the novel. आपण पूर्ण नॉवेलची समरी इथे सांगितलेली आहे. आपल्याला चॅप्टर दिलाय, त्याचं सिनॉप्सिस आपण नंतर बघायचं आहे. आपल्याला संपूर्ण नॉवेल अभ्यासाला नाही आहे हे लक्षात घ्या. त्या नॉवेलमधला एक चॅप्टर आपल्याला अभ्यासाला दिलाय, त्याचं सिनॉप्सिस किंवा त्याची थीम जी आहे ना ते आपण थोड्या वेळाने बघूया. पण पूर्ण नॉवेलची समरी काय आहे, जस्ट सी. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाइफ ऑफ द ऑथर E.R. Braithwaite. The main character E.R. Braithwaite works as an engineer in an oil refinery. He served in the Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. As a last resort, he applied in a school to become a teacher. Surprisingly, he is accepted at the Green Slade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. म्हणजे टू सर्व विथ लव हे लेखक E.R. Braithwaite यांच्या आयुष्यातील एक फिक्शन म्हणजे कादंबरी आहे, आयुष्यावरील त्यांच्या लाईफवरती लिहिलेली ही कादंबरी आहे. ह्यातलं मुख्य पात्र जे आहे ते E.R. Braithwaite. ऑफकोर्स मी तुम्हाला आधी पण सांगितले, एका ऑइल रिफायनरीमध्ये म्हणजेच तेल शुद्धीकरण करण्याच्या कारखान्यामध्ये ते इंजिनियर आहेत, म्हणजे असतात ते. त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी रॉयल ब्रिटिश एअरवेज किंवा ब्रिटिश एअरफोर्समध्ये काम केलेलं आहे. ही जगातली अत्यंत नामांकित एअरफोर्स आहे, हे लक्षात घ्या. पण युद्धानंतर आता बघा, हे खूप महत्त्वाचं आहे,
पहिल्या युद्धात ते इंग्रजांच्या बाजूनी रॉयल एअरफोर्स, ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलंय. आणि असं असताना सुद्धा युद्ध संपल्यानंतर ते कृष्णवर्णीय असल्यामुळे, ते काळ्या कातडीचे असल्यामुळे त्यांना नोकरी मिळणं अशक्य झालं. म्हणजे हा काय त्यांचा दोष नाही आहे. लक्षात घ्या, जन्म कुठेही घ्यायचा, जन्म कसा घ्यायचा, रूप कसं असायला पाहिजे, कुठल्या जातीत घ्यायचा का धर्मात घ्यायचा, ही माणसाने ठरवलेल्या गोष्टी जरी असल्या तरी कोणाच्या हातात हे नसतं. तसं ते त्यांच्या हातात नव्हतं. तरी सुद्धा ते फक्त कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांना नोकरी मिळणं अशक्य झालं होतं. शेवटी त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक होण्यासाठी ॲप्लिकेशन केलं आणि आश्चर्यकारकपणे त्यांना लंडनच्या पूर्वेकडच्या टोकाकडे असलेल्या ग्रीन शेड स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. तिथे त्यांना ती मिळते. आणि त्या स्कूलमधले जे सिनियर क्लास जे होते, सिनियर म्हणजे साधारण 5वी 6वी 7वी हे सिनियर क्लास, तर त्या क्लासमधल्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक होते, असं पहिल्या पॅराग्राफमध्ये. नाव द सेकंड, while reading the novel we have to understand that the time period in which the story takes place is very important. Braithwaite हा पॉइंट मी एकदा इथं सांगतो की ज्यावेळी तुम्ही ही स्टोरी वाचत असता, म्हणजे नॉवेल ज्यावेळी आपण वाचायला लागतो, त्यावेळी कादंबरी वाचत असताना ज्या काळात ही कथा घडते तो काळ फार महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचं. त्यामुळं मी तुम्हाला ह्या आधी सुद्धा सांगितले, सेटिंगमध्ये टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. कुठल्या काळात ती कथा घडते, कोणत्या काळात, तर तो काळही तुम्हाला मी थोड्या वेळा सांगितले की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेचा हा काळ आहे. आणि त्यावेळी ही कथा त्यांना साधारण तेव्हाचे हे अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force, the English do not consider him to be one of them. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white students. Braithwaite तसं बघायला गेलो आपण, ब्रेथवेट स्वतःला ब्रिटिश समजत असले, कारण त्यांचा जन्म तिथं झालाय त्यामुळे ते ब्रिटिश समजत असले तरी आणि जरी त्यांनी ब्रिटिश एअरफोर्स ब्रिटिश रॉयल एअरफोर्समध्ये जरी काम केलेलं असलं तरी सुद्धा ब्रिटनमधले लोक त्यांना ब्रिटिश म्हणायला तयार नव्हते, बिकॉज ही वॉज ब्लॅक. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की त्यांच्यासाठी काम करणारा माणूस म्हणजे युद्धाच्या वेळेला. आणि मला वाटतं ब्रिटिशांनी इंडियन लोकांना काही कमी असले अनुभव दिलेले नाही आहेत, ते इतरांना कमी किंवा तुच्छ लेखत होते. तसं ह्या E.R. ब्रेथवेटना सुद्धा ते तुच्छ लेखत होते. ओके, द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम, म्हणजे त्यांच्याला ते समजत नव्हते. ब्रिटिश लोक ह्या ब्रेथवेटना त्या आपल्यातलं समजत नव्हते. मला तुम्हाला आत्ता ह्या सध्याच्या काळातलं एक उदाहरण ह्या कादंबरीच्या इथं द्यायचं आहे. अमेरिकेमध्ये 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली. अलीकडे म्हणजे कोविडचा काळ आहे, प्रचंड पेशंट वाढत आहेत, तुम्हाला माहिती आहे. अमेरिकेत तर म्हणजे इटलीनंतर अमेरिकेत धुमाकूळ ह्या कोविडनी माजवला. यावेळेला एका जॉन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला. तो झाला एका डिव्हिजन पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला. तर त्याला मारलं गेलं. कशा पद्धतीने ते व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले. तर कृष्णवर्णीय होता तो, म्हणून त्याला मारलं गेलं. आणि मग त्यानंतर म्हणजे आज सुद्धा हा रेसिझम म्हणतो आपण, हा रेसिझम आज सुद्धा काम करताना बघायला मिळतंय. म्हणजे आपण 21व्या शतकात आहोत. हा टाइम आपण बघतोय. बिफोर 60-70 इयर आपण बघतोय हा काळ. जास्तच 70-75 वर्षापूर्वीच्या काळात हे होतं. आजही आत्ता 2020 मध्ये म्हणजे 2020 मध्ये ही घडलेली घटना आहे. विद्यार्थी जर टेलिव्हिजनवरती न्यूज वगैरे बघत असतील त्यांना ह्या गोष्टी माहिती असतील. ओके, सो दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि याचा परिणाम काय झाला की ब्रेथवेटना ते ब्रिटिश हा माणूस ब्रिटिश मानायला तयार नाही आहेत. आणि म्हणून ह्या ब्रेथवेटच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल, वसाहतवादाबद्दल किंवा अगदी त्यांच्या गोऱ्या विद्यार्थ्यांच्या बद्दल खूप कडवड भावना होत्या. दिस इज द सेकंड पॅराग्राफ. नाउ द थर्ड वन. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली and is embraced time and again. He considers his students disrespectful, ill-mannered and mischievous
while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. आता ब्रेथवेट या माणसाची नेमणूक त्या शाळेमध्ये होते. त्याच्यानंतर ब्रेथवेटची टीचिंग पोझिशन जी आहे ना ते अतिशय रफ असते, कारण तो काय बेसिकली टीचर नाही आहे. बेसिकली ही इज अन इंजिनियर. आणि इंजिनियर झालेला माणूस नोकरी काहीच मिळत नाही म्हटल्यानंतर तो अप्लाय करतो, मग तो शिक्षकी पेशामध्ये येतो. तसं बघायला गेलं तर शिक्षकी पेशा हा काय तसा एवढा इझी नाही आहे. कुणी असं समजू नये काहीच मिळत नाही म्हणून आपण शिक्षकी पेशामध्ये जावं. प्रचंड अभ्यास, प्रचंड मेहनत आणि मुळात म्हणजे आपल्या पेशावरती प्रचंड प्रेम असायला पाहिजे, तर आणि तरच आपण ह्या एज्युकेशन फील्डमध्ये टिकू शकतो. अर्थात आपल्याकडच्या नवीन नवीन ट्रिक्स अँड प्रॅक्टिस ह्या आपल्याला सक्सेसफुल बनवत असतात. इथं ब्रेथवेट्सना सुरुवातीला ते रफ वाटत होतं आणि तसेच ते वेळोवेळी अवघडल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांना त्यांचे विद्यार्थी हे डिसरिस्पेक्टफुल, अशिष्टाचारी आणि खोडकर वाटत असायचे, तर त्यांच्या विद्यार्थ्यांना ते बाहेरून आलेले उद्धट अशा प्रकारचं माणूस वाटत होते. आणि आपलं तसंच आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ब्रिटनमधलं जे एन्व्हायरमेंट आहे, त्या स्कूलमधलं जे एन्व्हायरमेंट आहे ते ह्या माणसाला सुटेबल नाही, किंवा त्या एन्व्हायरमेंटमध्ये हा बाहेरून आलेला माणूस सुटेबल नाही असं त्याच्या विद्यार्थ्यांना ते वाटत असायचं. म्हणजे सुरुवातीपासूनच यांचं विद्यार्थ्यांच्याबद्दलचं मत वेगळं होतं, कारण विद्यार्थी तशा पद्धतीनं खोड्या करत होते. काय काय करत होते आपण बघायचंय. द स्टुडंट्स हॅरेश हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क्स during his lecture, using foul language and bullying him to a great extent. Even the girl students do not spare a moment to harass Braithwaite. In a reaction to the Braithwaite verbally scolds the girl for action in an unladylike manner and being unruly in the class. अगदी डे फर्स्ट पासून विद्यार्थी त्यांना छळत होते. आता आपण मला वाटतं बऱ्याचशा हिंदी मूव्हीजमधून अशा प्रकारचे शिक्षक दाखवलेले आहेत, काही मराठी मूव्हीजमधून अशा प्रकारचे शिक्षक, पहिलाच त्यांचा क्लास असतो आणि विद्यार्थी खोड्या काढत असतात, अशा प्रकारचे काही आपल्याला दृश्य दाखवली जातात. साधारण तशा प्रकारची टिंगलटवाळी ह्या ब्रेथवेटची त्या स्कूलमध्ये केली जात होती. लेक्चर चालू असताना ते डेस्कवर बसून विद्यार्थी नालस्ती करत असायचे. फाऊल, दे वर युझिंग फाऊल लँग्वेज, म्हणजे वाईट भाषेचा वापर करत असायचे आणि बऱ्याच वेळा ते गुंडगिरी करत असायचे. ज्या विद्यार्थिनी होत्या त्या सुद्धा, म्हणजे अगदी गर्ल स्टुडंट्स विद्यार्थिनी सुद्धा ह्या ब्रेथवेट्सना त्रास देण्यात किंवा छळण्यात मागे नव्हत्या. मग ब्रेथवेट तोंडी त्यांना फटकारायचे किंवा स्कोल्ड म्हणजे ओरडायचे, तर विद्यार्थिनी आपल्याला जणू हे आपल्याला नाहीच अशा प्रकारे उदासीन आणि निरुपयोगी वागत असायच्या. म्हणजे ब्रेथवेट्सना त्या रिस्पेक्ट देत नसायच्या, म्हणजे विद्यार्थी कुठलेच देत नसायचे. ही त्यांची ॲज अ टीचर त्यांना ते ब्लॅक स्किन असल्यामुळे अशा प्रकारचा अनुभव त्यांना येत होता. म्हणजे छोटे त्यांचे विद्यार्थी सुद्धा त्यांना रेशियल डिस्क्रिमिनेशनची जाणीव करून देत असायची. Okay, next paragraph. When he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics, and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. He requires every girl be referred to as a miss and that his students call him sir. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. तर जेव्हा आपल्या उद्रेकामुळे म्हणजे कोणाचंही पण किती ओरडलो तरी कोणाचं रिस्पेक्ट मिळत नाही, कोणाचं विद्यार्थ्यांचं सहकार्य मिळत नाही, आणि हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी आपली टीचिंग मेथड आणि विद्यार्थ्यांना हाताळायचे जे डावपेच आहेत, टॅक्टिस जे म्हणतो आपण, तर ते बदलायचं ठरवलं. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असताना, विद्यार्थ्यांना बोलत असताना
अगदी प्रौढ किंवा प्रतिष्ठित माणसांना ज्या पद्धतीने वागवलं जातं तसं त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या विद्यार्थिनींना मिस म्हणायचं आणि मुलांना सर म्हणायला सुरुवात करायची. म्हणजे रिस्पेक्टेबल त्यांना बोलायला सुरुवात त्यांनी केली. आणि त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांना हा जो आदर केला जायचा तो हास्यास्पद वाटायचा, अनावश्यक वाटायचा. आणि जरी तो हास्यास्पद आणि अनावश्यक वाटला तरी आठवड्यामध्ये त्यांच्या क्लासमधलं जे आरोग्य आहे, हायजीन असा वर्ड वापरला आहे, म्हणजे रिलेशनमधलं स्टुडंट टीचर रिलेशन हे खूप ह्या आपल्या टॉपिकचं ते खूप महत्त्वाचं हे आहे, वैशिष्ट्य आहे स्टुडंट टीचर रिलेशन. तर ते सुधारलं. इतरांच्या बद्दलचा म्हणजे एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन होता, शिक्षकांचा विद्यार्थ्यांबद्दलचा जो सुरुवातीला होता किंवा विद्यार्थ्यांचा शिक्षकाबद्दल होता तो सगळा बदलला. आणि ब्रेथवेट यांच्या विद्यार्थ्यांना प्रेमळ मार्गाने हाताळण्याच्या पद्धतीमुळे त्यांना हे प्रचंड यश मिळालं. आणि मग ते शिक्षक म्हणून तिथं स्वतःला स्थिरावू शकले, स्थापित करू शकले. ही हॅज बीन got the success. Now the next, to increase the class cultural exposure to he takes them on field trips and excursions to museums and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a times. की त्यांनी शिक्षक म्हणून स्वतःला स्थापित केल्यानंतर त्यांनी काय केलं की वर्गातलं जे सांस्कृतिक प्रदर्शन आहे ते वाढवायचं म्हणून ब्रेथवेट यांनी छोट्या छोट्या क्षेत्रीय भेटींचं आयोजन करायला सुरुवात केली. मग कुठलं संग्रहालय असेल, एखादं थिएटर असेल किंवा ह्या ठिकाणच्या सहली त्यांनी सुरू केल्या. काही विद्यार्थ्यांना ते आश्चर्य वाटायला लागलं, कारण काहींनी ते पहिल्यांदाच हे असे सगळे अनुभव घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्यांच्या या सहलीमध्ये तिथं त्यांच्या स्कूलमध्ये असलेल्या ज्या गौरवर्णीय लेडी टीचर आहेत, मगाशी मी तुम्हाला पात्र परिचय सांगत असताना ते तुम्हाला मी सांगितलं की लक्षात ठेवा, गिलियन ब्लॅन्चार्ड नावाचे लेडी टीचर आहेत. ह्या त्या सहलीमध्ये ब्रेथवेटना कंपनी देऊ लागल्या आणि त्या सहलीमधून जायला लागल्या. आणि यातून त्या ज्या गिलियन ब्लॅन्चार्ड आहेत त्या आणि आपला लेखक ब्रेथवेट यांच्यामध्ये फ्रेंडशिप झाली. खूप मोठी घडामोड आहे नॉव्हेलमधली ही, तुम्ही लक्षात ठेवा. कारण इथं एक मेल आणि फिमेल यांच्यामध्येच फ्रेंडशिप झालेली नाही आहे, किंवा ब्लॅन्चार्ड नावाची आधीची टीचर आणि ब्रेथवेट नावाचा नंतर आला टीचर यांच्यातच फक्त फ्रेंडशिप झालेली नाही आहे, तर एक ब्लॅक स्किन्ड पर्सन आणि एक व्हाईट स्किन्ड पर्सन ही ह्यांच्यामध्ये झालेली फ्रेंडशिप म्हणजे ही त्या काळातली प्रचंड मोठी क्रांती होती. इट इज रिव्हॉल्युशन. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामुळे झाला काय, याचा फायदा काय झाला की ब्रेथवेट यांचे जे विद्यार्थ्यांच्या बरोबरचे रिलेशन होते ते सुद्धा सुधारलेले बघायला मिळतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी ब्रेथवेटना ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. जरी विद्यार्थी वारंवार या ब्रेथवेटना नाराज करत असले, हर्ट करत असले, दुखावत असल्याचं मन, तरी सुद्धा ब्रेथवेट हे सगळं विसरायला लावत असायचे त्यांना. फॉरगिव्ह म्हणजे माफ करत असायचे ते. आणि स्टुडंट्सना ह्या सगळ्याचा म्हणजे प्रचंड त्यांना कुतूहल वाटायचं, किंवा ज्याला काय म्हणू आपण, त्यांची परिपक्वता, त्यांची सहानुभूती आणि ज्ञान बघून त्यांना आश्चर्य वाटायचं सतत विद्यार्थ्यांना. आणि असं होऊ शकतं कारण इतकं प्रचंड अपोजिट क्लायमेटमध्ये हा शिक्षक तिथं काम करतोय. नाउ द लास्ट पॅराग्राफ. अनदर फेसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. म्हणजे कादंबरीच्या कथनाचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वसाहतवादाचा इतिहास, वसाहतवादाचे वाईट परिणाम, मानसिक शारीरिक आघात या सगळ्यामुळे ब्रेथवेट यांच्या द्वेषामध्ये वाढ आणि ब्रिटिशांच्या क्रोधामध्ये प्रचंड वाढ झालेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही गोष्ट आहे. खरं तर ही
He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. म्हणजे वसाहतवादाचे वाईट परिणाम हे खूप झालेले होते. यामुळे ब्रेथवेट हे त्याच लोकांचा द्वेष करायला लागले. ब्रिटिशांच्या क्रोधामध्ये वाढ झालेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना वसाहतवादाचे जे पूर्वग्रह दूषित परिणाम होते ते सतत जाणवत होते आणि हे जे नकारात्मक अनुभव होते हे सतत ह्या ब्रेथवेट यांच्या विचारांना आणि कृतींना आकार देणारे होते. या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी ज्या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी आहेत हे पाहून त्यांना धक्का बसतो आणि युद्धाचा शारीरिक आघात हा त्यांच्या संपूर्ण टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये दिसत होता. इथं आपली ही समरी संपते. तर समरीनंतर आपण पुढच्या एका टॉपिककडे जायचं आहे आणि दॅट इज थीम ऑफ द नॉवेल. मी थोडक्यात आपल्याला या नॉवेलची थीम, देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन समरी अँड नॉवेल थीम, बी अवेअर. तर ते आपण जरा बघायचं आहे. ओके, आपण बघूया. Okay, so theme of the novel on page number 180 we are going to see now. Students teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. महत्त्वाचं आहे विद्यार्थी शिक्षक नातं, पूर्वग्रह दूषित म्हणजे पूर्वग्रह ज्याला म्हणतो आपण, आणि त्यानंतर वंशवाद, रेसिझम, आपल्याकडे कास्टिझम म्हणजे आता नाही आहे तो, सुदैव आहे या पिढीचं आणि असूच नाही, पण हे तीन मेजर थीम्स आपल्याला या नॉवेलमध्ये बघायला मिळतात. E.R. ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ rather rough and notorious school. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall development and progress. E.R. ब्रेथवेट यांना टीचर म्हणून एका रफ आणि अतिशय खोडकर अशा शाळेमध्ये जॉब मिळतो. त्यांना असं लक्षात येते की तिथले जे विद्यार्थी आहेत ते काही शिकायला आलेले नाही आहेत, ते डेव्हलपमेंट करायला आलेले नाही आहेत आणि आपण त्या वातावरणामध्ये सुटेबल नाही आहोत असं त्यांच्या लक्षात येतं. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर in no mood to change their attitude and behavior. Braithwaite, with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the students' psychology, ultimately with their hearts in no time. खरं तर त्यांच्या लक्षात येतं ब्रेथवेट यांच्या की हे विद्यार्थी जे आहेत हे काही शिकण्याच्या मूडमध्ये, आपला ॲटिट्यूड जो आहे, दृष्टिकोन आहे किंवा आपलं जे वर्तन आहे ते बदलण्याच्या विचारात नाही आहेत. तेव्हा मग त्यांनी नवीन किंवा अशा इनोव्हेटिव्ह अशा आयडियाज त्यांनी आणल्या, टेक्निक्स वापरली, अंडरस्टँडिंग त्यांनी विद्यार्थ्यांचं केलं आणि त्यांची सायकॉलॉजी अंडरस्टँड केली, खूप महत्त्वाचं म्हणजे. आणि मग शेवटी ब्रेथवेट हे जिंकतात, त्या विद्यार्थ्यांची मनं जिंकतात, त्यांची हृदय जिंकतात. हे खूप महत्त्वाचं आहे. दो ही वॉज बुलीड, हॅरेस्ड, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. म्हणजे खूप वेळेला त्यांना धमकावलं गेलं, त्यांना छळलं गेलं, त्यांना मेंटली म्हणजे मानसिक शारीरिकदृष्ट्या त्यांना टॉर्चर केलं गेलं. असं असलं तरी त्यांनी आपला पेशन्स म्हणजे संयम कधी सोडला नाही. मला वाटतं ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपण संयम कधी सोडू नये. आणि त्यांनी नवीन आयडियाज, नवीन टेक्निक्स त्यांनी वापरलीत आणि ह्या सगळ्यामधून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चेंज घडवून आणला. अत्यंत महत्त्वपूर्ण बदल त्यांनी घडवून आणलेला बघायला मिळतो. म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी सुद्धा एक खूप मोठा आदर्श एक्झाम्पल म्हणून ह्या ब्रेथवेटनी ठेवलेलं बघायला मिळतं. The racism prevalent in Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, is the primary significance in the novel. म्हणजे रेसिझम ज्यावेळी प्रचलित होता, वर्णभेद ज्यावेळी ग्रेट ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये साधारण 1940च्या मध्यावरती हे म्हणजे 40च्या दशकामध्ये हे सगळं चालू होतं आणि तो टाइम पिरियड जो आहे त्या दरम्यान ही टू सर्व विथ लव्ह ची ही जी कथा आकाराला आली. त्यामुळं हा
प्रायमरी म्हणजे अतिशय प्राथमिक महत्त्वाचं काय नॉवेलमधलं असेल तर तो म्हणजे तो काळ, तो टाइम पिरियड. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिस्टन्स, including encounters on the bus, at job interviews, at Greenslade School, when searching for housing, at a restaurant with his girlfriend and so on. म्हणजे त्यांना तो वंशभेद जो आहे, वर्णभेद जो आहे, रेसिझम, तो त्यांना कुठे कुठे असे प्रसंग घडलेत ते त्यांनी इथं सांगितलं आहे की खूप वेळेला म्हणजे बसमध्ये त्यांना हे प्रसंग अनुभवले. आता बसमध्ये मी तर हे सांगेन तुम्हाला की महात्मा गांधींचा इतिहास जर आपण बघितला की ते कृष्णवर्णीय आहेत म्हणून त्यांना त्यांच्या साहित्यासह रेल्वेमधून त्यांना हाकलून दिलं आणि तिथं खऱ्या अर्थानं मला वाटतं आपल्याला आपला नेता मिळालेला बघायला मिळतो. म्हणजे रेसिझम कसा काम करतो हे त्या उदाहरण आपल्या लक्षात यायला हवं. तर यांना बसमध्ये असा अनुभव येत असायचा, जॉब इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना अनुभव येत असायचा, त्या ग्रीन स्लेड स्कूलमध्ये त्यांना हे अनुभव आलेले आहेत. अगदी घर शोधायचं झालं तरी त्यांना आपण ते ब्लॅक आहेत म्हणून अनुभव यायचा. गर्लफ्रेंड बरोबर किंवा आपल्या फ्रेंड बरोबर ते रेस्टॉरंटमध्ये गेले तर तिथं त्यांना तो अनुभव येत असायचा. म्हणजे सतत त्यांना ह्या गोष्टींची जाणीव परिस्थिती करून देत असे, असा तो काळ होता. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडाइज. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश Guyana and he viewed himself as a British citizen, not as a black British citizen, in a British colony, which he served Great Britain in a Royal Air Force that gave him respect and esteem in the society. The day he left the job, he finds himself to be an outsider. म्हणजे इतकं सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यांना म्हणजे अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टी होत्या. ते ब्रिटिश गियानामध्ये जन्माला आलेले होते, स्वतःला ते ब्रिटिश सिटीजन समजत होते, ते ब्लॅक ब्रिटिश सिटीजन समजत नव्हते तरी सुद्धा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी ग्रेट ब्रिटनमधल्या रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलं होतं, त्यामुळे त्यांना तेवढा रिस्पेक्ट होता, आदर होता सोसायटीमध्ये, कारण अशा मोठ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. आणि असं असून सुद्धा द डे ही लेफ्ट द जॉब, त्यांना ते काम त्यांना सोडावं लागतं आणि ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. आणि त्यांना आउटसाइडर म्हणजे बाहेरून आलेला असं त्यांना त्यांच्याच देशात बाहेरून आलेला असं त्यांना समजावं लागतं. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. ब्रेथवेट यांचा अतिशय कमालीचा अनुभव आणि त्यांचं जे शिक्षण आहे, जे जॉब इंटरव्ह्यूमध्ये ते कामाला येत नव्हतं. वेअर ही इज इन्फॉर्म्ड दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फील्ड ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. त्यांना बऱ्याच वेळा असा अनुभव यायचा की ते ज्यावेळी इंटरव्ह्यू द्यायला जायचे त्यावेळी ऑलरेडी ती जागा भरलेली आहे असं तरी त्यांना सांगितलं जायचं, किंवा ह्यांचं क्वालिफिकेशन त्या जागेपेक्षा जास्त आहे, म्हणजे आम्हाला हवं तेवढं क्वालिफिकेशन तुमच्याकडे नाही पेक्षा जास्त आहे म्हणून त्यांना ते नाकारलं जायचं. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर द ब्रिटिश. म्हणजे खरं तर ही हाईट होती त्यांचा छळ करण्याची, ब्रिटिश लोक कशा पद्धतीने त्यांना बिट्रे करत होते त्याची हाईट होती. इन्क्रीजिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रेअरली डज ही डू सो व्हर्बली. खूप वेळेला त्यांना फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या ते काय करू शकत नव्हते, पण ओरली ते खूप टॉर्चर ब्रिटिश लोक त्यांना करत असायचे. ही एक्झिबिट्स पेशन्स एन्ड्युरन्स at times, and at others he describes the way the rage inside him in transferring into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. म्हणजे खरं तर त्यांच्यामधलं पेशन्स किंवा एन्ड्युरन्स म्हणतो हा खूप महत्त्वाचा आहे त्या वेळेला. तर लोकांनी कितीही त्यांचा रागराग केला, कितीही त्यांना अपमानास्पद त्यांनी वागवलं, कितीही द्वेष केला, ते ह्यांच्या मनामध्ये तसं येत नव्हतं, हे अनफेअर वागत नव्हते. मला वाटतं मी एका कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला आधी सांगितले की आपण जर चांगलं इतरांशी वागलो तर त्याचे परिणाम चांगले होत असतात. इतरांना चांगला सहवास दिला तर आपल्याला त्याचे रिटर्न्स चांगले मिळतात. साधारण हाच एक न्याय इथं यांच्या स्वभावामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ते काहीही झालं तरी आपला चांगुलपणा सोडायला तयार नाहीत. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस ब्रेथवेट फाइंड्स द students at the Greenslade School to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives.
आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय की ब्रेथवेट आपल्या ग्रीनस्लेड स्कूलमधले खोडकर विद्यार्थी असतील किंवा रफ बिहेव करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्या वर्तनामध्ये ते बदल घडवू शकले आणि खूप मोठे यश त्यांना हे मिळालेलं बघायला मिळतं. इथं आपल्या नॉवेलची थीम हा जो टॉपिक आहे छोटासा तो संपतोय. आपण सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आणि एक्झॅक्टली जी नॉवेल आहे म्हणजे आपल्याला अभ्यासाला जो एक्स्ट्रॅक्ट चॅप्टर दिला आहे 17 तो सेकंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ आपण याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण ते बघणार आहोत. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही समराईज करा की ब्रेथवेट त्यांचं लाईफ, त्यांचा तो कालखंड आणि त्यांना आलेले जे रेसिझमचे एक्सपिरियन्सेस आहेत ते. दॅट मच इज इनफ टुडे. इफ यू लाईक माय व्हिडिओ ऑर द व्हिडिओज यू जस्ट शेअर द व्हिडिओज अँड लाईक इट वॉट एव्हर. म्हणजे मी खूप विषयावरचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते माझं मोर इंग्लिश नावाचं चॅनल तुम्ही सर्च करा आणि त्याच्यावर तुम्हाला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.